चंदन जिल्ह्यातील ममता नगरमध्ये 3 महिन्यांपासून नळातून गटार मिश्रित पाणी फुटलेल्या पाईपलाईनकडे मनपाचे दुर्लक्ष, नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ. महानगरपालिका नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहे की लोकांना आजारी पाडून रुग्णालयात पाठवण्यासाठी? संतप्त नागरिकांचा सवाल. जालना शहरातील चंदनजिरा परिसरातील ममता नगर इथं महानगरपालिकेच्या कथित हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. परिसरातील पाणीपुरवठा पाईपलाईन मागील 3 महिन्यांपासून लिकेज अवस्थेत असून या लिकेजमुळे नाल्यांचे, संडास, बाथरूमचे दूषित पाणी थेट पिण्याच्या पाण्यात मिसळून नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत असल्याचा धक्कादायक आरोप स्थानिकांनी केलाय. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ज्या वेळेस नळाला पाणीपुरवठा सुरू होतो त्यावेळेस सुरुवातीला अत्यंत दुर्गंधीयुक्त काळेभोर पाणी नळाद्वारे येते. या पाण्यातून तीव्र घाण व दुर्गंधी येत असून हे पाणी नाल्याचे आणि साचलेल्या सांडपाण्याचे असल्याचा आरोप रहिवाशांनी केलेला आहे. फुटलेल्या पाईपलाईनजवळ संडास आणि बाथरूमचं पाणी साचत असून तेच दूषित पाणी लिकेजमधून पाईपलाईनमध्ये मिसळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या गंभीर समस्येबाबत महानगरपालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना वारंवार माहिती देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. महानगरपालिका नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहे की लोकांना आजारी पाडून रुग्णालयात पाठवण्यासाठी, असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केलाय. ममता नगर परिसरात दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढला असून लहान मुले, वृद्ध आणि महिलांच्या आरोग्याबाबत भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मात्र पाणीपुरवठा विभागाचा एकही अधिकारी व कर्मचारी या समस्येकडे गांभीर्यानं लक्ष देत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. दरम्यान मनपाच्या पाणीपुरवठा सभापतींनी तात्काळ या प्रकरणात लक्ष घालून फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करावी, 3 महिन्यांपासून सुरू असलेला दूषित पाणीपुरवठा बंद करावा अशी मागणी केली आहे. वेळीच उपाययोजना न झाल्यास नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो असा इशाराही स्थानिकांनी दिलाय.